नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी अतिशय असं निकडीची बाब म्हणजेच की शेतरस्ता आहे. म्हणजेच की महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतरस्ते उपलब्ध करून देण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहे. या मोहिमेच्या अंतर्गत रस्ते उपलब्ध करून दिले जात असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना शेत जमिनीला रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा दुसऱ्या आपल्या सोयीनुसार रस्त्याची मागणी केली जाते. अशा प्रकारे जर शेतीला रस्ता उपलब्ध असताना सुद्धा दुसरा रस्ता उपलब्ध करून दिल्यास तर शेतकऱ्यांना मात्र यांच्यामध्ये नुकसान होऊ शकतं. याच अनुषंगाने बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अशा प्रकारे रस्ता उपलब्ध करून असताना दुसऱ्या रस्त्याची मागणी केल्यास ती मागणी फेटावी अशा प्रकारची एक निर्देश देण्यासाठीची मागणी करण्यात आलेली होती. याच अनुषंगाने 20 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय असा महत्त्व परिपत्रक काढण्यात आलेले आहे. महसूल विभागाच्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत यांच्यामध्ये आपण बघणार आहोत की परिपत्रक काढण्यात आलेले आहे, ज्यांच्यामध्ये कलम 143 नुसार शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून देणं ही तरतूद आहे. शेतकऱ्यांकडे अस्तित्वात असलेला रस्ता असताना सुद्धा नव्यानं रस्ता दुसऱ्याची मागणी करण्याचा प्रकार दिसून येत आहे. याच अनुषंगाने तहसीलदारांना काही महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहे. एखाद्या शेतकऱ्याने केवळ अधिक सोयीसाठी, कमी अंतरासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नवीन रस्त्याची मागणी केल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन रस्ता मंजूर करण्यात येऊ नये अशा प्रकारचे यांच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. शेत रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने वसुलीची प्रत्यक्ष तडपाणी करावे आणि शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी जो पर्यायी रस्ता आहे तो उपलब्ध असल्यास नवीन रस्ता मंजूर करू नये. दुहेरी रस्त्याबाबत मागण्या तत्काळ फेटाळल्या जावेत. या परिपत्रकातील सूचनांना पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. व मामलेदार न्यायालय अधिनियम 1906च्या कलम 5 नुसार करण्यात येणाऱ्या कारवाईला सदर परिपत्रकातील तरतुदी लागू राहणार नाही. म्हणजेच की मामलेदार न्यायालय अधिनियम 1906च्या कलम 5 नुसार जर एखादे रस्ते अस्तित्वात असतील आणि तरीसुद्धा दुसरी रस्त्याची मागणी केली असेल व मात्र तरतुदी लागू राहणार नाहीत अशा प्रकारची सूचना देखील यांच्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील व नवीन माहितीसुद्धा मिळत